कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फोन का नाही केलात? अहो डॅडींच्या कन्येला इथपर्यंत यावं लागतंय, त्यात आमचा काय उपयोग आहे सांगा ना? पहिली गोष्ट, मी इथे जालिंदर निंबाळकर यांची लेक म्हणून नाही, तर सूर्यकांत जगताप यांची बायको म्हणून इथे आले। बर, आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, मला इथे FIR नोंदवायची म्हणून आले। तुम्ही फक्त निपक्षपणे तुमचं काम कराल याची मी आशा करते। अहो तुमच्यासाठीच आहे आम्ही, बोला ना काय काम आहे? झालंय असं की आमच्या घरात चोरी झालेली आहे। माझ्या नवऱ्याचे 2 वेळा पैसे चोरीला गेलेले आहेत। काय? अहो डॅडींच्या जावयाच्या घरामध्ये चोरी करायची हिंमत झालीच कशी कुणाची? मी म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका, आपण सगळा तपास करूया। तुमच्या कोणावर काही संशय वगैरे नाही? म्हणजे आपल्याला FIR करावा लागेल ना, त्यामुळे तुम्ही फक्त कुणावर संशय तेवढं सांगा, आज संध्याकाळपर्यंत अटक करतो त्याला। बोला। लिहा। नाव सांगा मला। चोराचं नाव जालिंदर निंबाळकर। मला जालिंदर निंबाळकर यांच्या विरोधात FIR करायची। करताय ना FIR? मॅडम तुम्ही काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला? डॅडीने तुमच्या घरात चोरी केली असं वाटतंय तुम्हाला? आणि तुमच्या सांगण्यावरून ती FIR नोंद करू? मला कळत नाहीये यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? नाही म्हणजे गुन्हेगार कोणी साधा गरीबच असला पाहिजे असं कुठे लिहून ठेवलंय का? आणि जर असे प्रश्न तेव्हाच पडतात जेव्हा गुन्हेगारावर कारवाई करण्यात आपलं नुकसान असतं। तसं तर काही नाहीये ना? हे बघा मॅडम, तुम्ही माझ्यावर शंका घेतली यात काही गैर नाहीये, पण जे सत्य आहे ते लपवण्यात भीती कसली आहे? अहो डॅडींवर FIR केल्यानंतर आमचं जे नुकसान होईलच, पण त्यात तुमचं देखील नुकसान होईल। म्हणजे बघा, अहो डॅडींना गावामध्ये मानणारी भरपूर लोक आहेत, त्यांचा विश्वास आहे त्यांच्यावरती। आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर डॅडींनी तिथे चोरी केलीच असेल तर त्याचा एक देखील पुरावा ठेवला असेल का? हे बघा, एक लक्षात घ्या, डॅडींवर कारवाई करण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे। आणि मला सांगा, जंगलात राहून वाघाशी वैर करणे योग्य आहे का? हा, म्हणजे डॅडी असं करूच शकतात हे मान्य आहे तर तुम्हाला? तुमचा माझ्यावर विश्वास नाही असं नाहीये, हो ना? हे बघा, तुम्ही आता मला कात्रीत पकडताय आणि इथे बसून मी कुठलेही स्टेटमेंट करू शकत नाहीये। एक लक्षात ठेवा, डॅडींवर कारवाई करण्यासाठी ठोस पुराव्याची गरज आहे आणि तो मिळाला तरच आपण त्यांच्यावर कारवाई करू शकतो। ठीक आहे, आत्ता मी जातेय, पण पुढच्या वेळी येताना ठोस पुरावा घेऊनच येईन। ठीक आहे, या। थँक्यू। निंबाळकर साहेब, तुमचे ग्रह फिरणार वाटतं आता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।